नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप सर तुमचं सर्वांचं राजा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा आत्ताच 15 मार्च 2026 रोजी जी झालेली पोलीस भरती होती आणि ह्या पोलीस भरतीमध्ये काय झाले की जवळपास 32 पेपर झाले आणि ह्या 32 पेपरमध्ये जे झालेले प्रश्न म्हणजे यामध्ये सामान्य ज्ञान विषयातील असतील, मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, या सर्व विषयांचं आपण या ठिकाणी काय घेणार आहे, सोल्युशन म्हणजेच विश्लेषण घेणार आहे का, जेणेकरून इथून पुढे जे पेपर होणार त्या पेपरला त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या दृष्टीने आपण आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा पोलीस शिपाई भरती 2024-25 म्हणजे जी 26 मध्ये पार पडली, या भरतीमध्ये सामान्य ज्ञान विषयातील राज्यघटना या विषयावर आलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहे, ज्याचं सखोल असं विश्लेषण केलं जाणार आहे आणि जे आपल्या चॅनलवर रोज अपलोड होणार आहे. तर जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांवर येऊ. बघा, तर इथं पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही? हा प्रश्न पडलेला पिंपरी चिंचवडला. तर यामध्ये पर्याय दिले ते बघा त्यांनी, पोलीस, वन, कामगार आणि शिक्षण. इथं विचारलंय काय, तर राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये, तर यामध्ये बघा राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये न येणारा विषय आहे पोलीस. विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात ठेवा का पोलीस हा विषय या ठिकाणी येत नाहीये, त्यामुळे याचं उत्तर आहे पोलीस. आणि त्याच्यानंतर मग आपण तुम्हाला याच्यात थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे, तर इथं लक्षात ठेवा राज्यघटना आहे आणि ह्या राज्यघटनेमध्ये 3 सूच्यात, सूची किती आहेत, 3 सूची, आणि ह्या 3 सूचीपैकी समवर्ती सूची, समवर्ती सूची हिचा स्वीकार केला आपण, स्वीकार ऑस्ट्रेलियाकडून केला हिचा, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया. आणि या समवर्ती सूचीत समावेश असणारे विषय आहेत, समावेश असणारे विषय. याच्यासाठी एक ट्रिक्स देतो तुम्हाला, विषय, आणि याच्यासाठी एक ट्रिक्स देतो तुम्हाला, तेवढीच पाठ करा ट्रिक्स. तर इथं ट्रिक्स कशी सांगतो तुम्हाला बघा, की आनंद, आनंद का विवाह और सत्यानाश और सर्वनाश, सर्वनाश हो गया. एवढंच पाठ करा, म्हणजे लग्न झाल्यावर सत्यानाश होतं किंवा सर्वनाश होतं. इथं आ वरून आरोग्य, ह्या न वरून न्याय, ह्या द वरून दिवाणी आणि फौजदारी, याच्यातच येतं दिवाणी आणि फौजदारी कायदे, फौजदारी. त्याच्यानंतर का वरून येतं कामगार, बघा इथं आहे कामगार, संघटना असतील. इथं विवाह, लग्न हा विषय समवर्ती सूचीतच येतो. त्याच्यानंतर स वरून येतो कुठला, तर स असेल, व असेल, व वरून येतो वन. त्याच्यानंतर शिक्षण. असे हे महत्वाचे विषय कशात येतात, समवर्ती सूचीमध्ये येतात. समवर्ती सूची कायदे कोण करतं, कायदे इथं राज्य सरकार असेल, राज्य प्लस केंद्र दोन्ही या ठिकाणी काय करतात, कायदे करू शकतात. चला पुढचा प्रश्न. 1 जानेवारी 1998 साली डॉट डॉट या पक्षाची स्थापना झाली. पिंपरी चिंचवडला पडलेला प्रश्न आहे. इथं लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 नॅशनल पीपल पार्टी, पर्याय 2 राष्ट्रवादी काँग्रेस, पर्याय 3 बहुजन समाज पार्टी, पर्याय 4 अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. तर याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. म्हणजेच ह्या तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली बघा, तृणमूल काँग्रेस, तृणमूल काँग्रेस. ह्या काँग्रेसची स्थापना झाली 1 जानेवारी 1948, सॉरी 1998 याची स्थापना झाली. संस्थापक होते, संस्थापक अध्यक्ष, सध्याला संस्थापक अध्यक्ष हे आहेत श्रीमती ममता बॅनर्जी, ममता बॅनर्जी याच्या काय आहेत, अध्यक्ष. आता नुकतीच ह्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, बंगाल याच्या सीएम, लक्षातच ठेवा, ज्याच्या निवडणुकात विधानसभेच्या. नॅशनल पीपल पार्टी ज्याला NNP म्हणतात, हा 2013चा आहे, PM संगमा याचे अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस
हा 1999ला स्थापन झालेला पक्ष आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी स्थापन केला, ज्याच्यात विभाजन झालं. आता याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आहेत सुनेत्राताई पवार. त्यानंतर बहुजन समाज पार्टी याची स्थापना झाली 1984ला, काशीराम यांनी केलेली. याच्या सध्याच्या अध्यक्ष मायावती. चला पुढचा प्रश्न. 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेल्या संविधान समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून ... यांनी कार्य बजावलं. तर इथं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, HP सिन्हा, राजेंद्र प्रसाद आणि C राजगोपालचारी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे HP सिन्हा. याचं काय उत्तर आहे? इथं विचारलंय काय त्यांनी का जी हंगामी बैठक होती, त्या हंगामी बैठकीचं काय विचारलंय त्यांनी? थोडक्यात अध्यक्षस्थान विचारलेलं आहे. तर ते अध्यक्षस्थान बघा कोणी केलेलं? तर संविधान सभा. शॉर्ट मध्ये सांगतो, संविधान सभा. थोडा शॉर्ट मध्ये घेतो. संविधान सभा 2 बैठका होत्या. पहिली बैठक भरलेली, पहिली बैठक भरलेली 9 डिसेंबर 1946ला दिल्ली सेंट्रल हॉललाच भरलेली. याच्या अध्यक्ष होते कोण? अध्यक्ष हे होते सच्चिदानंद सिन्हा, ज्यांनाच HP सच्चिदानंद सिन्हा, ज्यांनाच HP सिन्हा असं म्हटलं जातं, सिन्हा. आणि याचे उपाध्यक्ष होते, उपाध्यक्ष जे फ्रँक अँथोनी होते. फ्रँक अँथोनी याचे काय होते? अध्यक्ष होते. त्यानंतर याच्याच रिलेटेड बघा, पण ही बैठक कशी होती? हंगामी होती, ज्याच्यावर प्रश्न आलाय आपल्याला, हंगामी. त्यानंतर कायमस्वरूपी ह्या संविधान सभेची पुढची बैठक होती कायमस्वरूपीची. कायमस्वरूपी म्हणजे घटना लागू होईपर्यंत. ही भरलेली 11 डिसेंबर 1946ला दिल्ली सेंट्रल हॉलच होता. याचे अध्यक्ष होते बघा रे, अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे भारतीय घटना समिती, संविधान समिती हिचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर या बैठकींमध्ये काय झालं? संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार सर BN राव होते. सर BN राव यांची काय झाली? नेमणूक झाली. इथं लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर काय होते? मसुदा समितीचे अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद आत्ताच पाहिलं की घटना समितीच्या कायमस्वरूपी अध्यक्ष होते. आणि C राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले काय होते? गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट पुढचा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मध्ये पुढील राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, हा प्रश्न अवघड होता. कलम 371 विचारण्यात आलेले इथं. तर हे आउट ऑफ सिलेबस कंबाईनचा प्रश्न होता, ज्यामध्ये मिझोराम, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 का अरुणाचल प्रदेश या राज्यासाठी काय करण्यात आलं? हे कलम देण्यात आलेलं आहे. आता इथं लक्षात ठेवा, जर मिझोराम जर तुम्ही बघायला गेला तर मिझोराम या राज्यासाठी 371 G कलम आहे. 371 G हे कुणासाठी? मिझोराम. गोव्याचा जर विचार केला तर गोव्यासाठी 371 मधलं गोव्यासाठी कुठलं कलम आहे? I कलम आहे. तर 371 H कुणासाठी? तर हे अरुणाचल प्रदेश आहे. आणि आसामसाठी 371 कोणत्या? आसामसाठी. तर आसामसाठी 371 B अशी कलम. याच्यासाठी एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. नामाने सिमीचे नाव अरुणा आणि गोकर्णा ठेवलं. एवढं पाठ करा फक्त. अरुणा आणि गोकर्णा असं ठेवलं. N फॉर नागालँड आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे नागालँड, नंतर आसाम. त्यानंतर M फॉर कुठलं येईल? तर M फॉर येईल मणिपूर. आहे का? नाहीये इथं अजून आलेलं. A फॉर आहे आंध्र प्रदेश. त्यानंतर सिक्कीम. त्यानंतर मिझोराम. त्यानंतर ARP म्हणजे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर बघा इथं आहे गोवा आणि त्यानंतर आहे कर्नाटका. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, A पासून चालू करायची. नागालँड A, B, C, D,
येते लक्षात. सो ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवला तर तुम्हाला काय होईल त्याचं निश्चित फाईल. इथं ई नाही येणार, इथं येणार ई म्हणजे डी आणि इथं येणार डी ई याला येईल. त्याच्यानंतर एफ, त्याच्यानंतर जी, येते लक्षात. सो ह्या लक्षात ठेवा. एफ एच आर जी काही कलम ती याच्यात येऊन जातील. नेक्स्ट पुढे राज्यसभेच्या उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती आहे? बघा सोपा प्रश्न आहे. पिंपरी चिंचवड गोंदियाला पडलेला प्रश्न आहे. सो राज्यसभेसाठी विचारलं का राज्यसभा एखाद्या व्यक्तीला जर निवडणूक लढवायची असेल तर त्यासाठी वय निश्चित केलेलं असतं. तर राज्यसभेसाठी जो उमेदवार आहे ज्याला निवडणूक लढवायचा आहे त्याच्यासाठी किमान वयाची अट ठेवण्यात आली बाबा. तर त्या व्यक्तीचं तेवढं वय काय असणे गरजेचं आहे, पूर्ण असणे गरजेचं आहे. तोच व्यक्ती राज्यसभेची काय करेल, निवडणूक लढवू शकेल. एक मिनिट पेन चेंज करू आपण फक्त. तर बघा राज्यसभेच्या उमेदवारासाठी वय वर्ष किती? पर्याय क्रमांक 2 30 वर्ष. इथं लक्षात ठेवा. म्हणजे 30 वर्ष कुणाला लागतं? राज्यसभा व विधानसभा, विधान परिषद ह्या 2 सदस्यांसाठी लागतं. त्यानंतर 35 पाहिलं तुम्ही तर राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या 3 व्यक्तींसाठी वय लागतं किती? 35. त्यानंतर 21 स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्याच्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असतील, ह्या सर्व. 25 कुणासाठी लागतं रे? तर इथं येते लोकसभा व राज्यसभा. राज्यसभा आलं, सॉरी. लोकसभा व विधानसभा प्लस पोलीस पाटील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असेल, त्यांना देखील वय किती लागतं? 25 वर्ष पूर्ण असावं लागतं. आणि 18 वय कुणासाठी लागतं? तर मतदार यादीत आपलं नाव असावं आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी लागतं. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी ... या दिवशी साजरा केला जातो. तर इथं राष्ट्रीय मतदार दिवस विचारलाय. तर राष्ट्रीय मतदार दिवस बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 25 जानेवारी, 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 1 जानेवारी असे पर्याय दिलेत. आता तर हाही प्रश्न काय होता रे? सोपाच आहे तसा पाहायला गेला तर. कारण का तर यामध्ये बघा इथं इलिमिनेट होत होतं लगेच. याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 25 जानेवारी. का 25 जानेवारी? तर 25 जानेवारी 1950 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारतीय निवडणूक आयोग काय झालती रे? स्थापना झालती. तेव्हापासून भारतामध्ये 25 जानेवारी हा दिवस कोणता मनवला जातो? तर मतदार दिवस. आणि मतदार यादीत नाव येण्यासाठी किती वर्ष पूर्ण लागतात? 18. 26 जानेवारी पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी 26 जानेवारी 1950 जर पकडलं तर या ठिकाणी भारतीय संविधान काय झालं? संविधान लागू झालं म्हणून आपण तो प्रजासत्ताक दिन मनवतो. इथं 26 नोव्हेंबर जर पाहिलं तर हा संविधान दिन आहे. 1 जानेवारी 2015चा विचार केला तर 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची काय झाली रे? स्थापना झाली. सो सफिशियंट आहे बघा इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढं पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर इथं विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, नुकतंच 2025 मध्ये पंतप्रधान कार्यालय म्हणजे ज्यालाच काय म्हटलं जायचं? PMO असं म्हटलं जायचं. हे जुनं नाव होतं. जुने नाव पंतप्रधान कार्यालयाचं PMO असं म्हटलं जायचं. याचं नवीन नाव केलं. नवीन नाव इथं बघा पर्याय कुठला आहे? लोकभवन, कर्तव्य भवन, सेवा सदन आणि सेवा तीर्थ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेवा तीर्थ. हे काय झाले? पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव म्हणजे याचं उत्तर येणार सेवा तीर्थ. जर इथं तुम्ही पर्यायानुसार गेला तर लोकभवन हे नवीन नाव कशाचं आहे रे? नवीन नाव तर हे राजभवनाचं नवीन नाव आहे. राजभवन म्हणजे जे राज्यपाल ज्या ठिकाणी राहायचं राजभवनात, राजभवनाचंच नवीन नाव यांनी काय केलं? तर लोकभवन केलंय.
त्याच्यानंतर तुम्ही इथं आला कर्तव्य भवन, तर हे कर्तव्य भवन हे नवीन नाव कशाचं केलंय? नवीन नाव आहे कशाचं? केंद्रीय सचिवालयाचं आहे। केंद्रीय सचिवालय, केंद्रीय सचिवालय याचं नवीन नाव जर तुम्ही पाहिलं, नवीन नाव, तर हे नवीन नाव काय करण्यात आलेलं आहे? मग कर्तव्य भवन, कर्तव्य भवन असं करण्यात आलेलं आहे। सो सफिशियंट आहे। पुढं एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण होतं? गोंदिया पोलीस शिपाई भरती 2000 हा जो झालेला 15 मार्चचा पेपर आहे त्याला पडलेला आहे। तर एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष होते बघा रे, कोण होतं? तर रामनाथ कोविंद। एक देश एक निवडणूक म्हणजे इथून पुढे ज्या 2029 ला निवडणूक होणार आहे त्यावेळेस देशामध्ये संपूर्ण घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश एका विशिष्ट कालावधीत काय होणार आहे? देशात निवडणूक होणार आहे। इथं लक्षात ठेवा, राष्ट्रीय सहकार धोरण, सहकार धोरण समितीचे अध्यक्ष कोण? समिती अध्यक्ष, समिती अध्यक्ष हे माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आले? नेमण्यात आले। रामनाथ कोविंद एक देश एक निवडणुका, एक देश एक निवडणूक म्हणजे महत्वाचा आहे हा पार्ट, कारण पुढच्या सिलेबसला हा ऍड होऊन येईल। अमित शहा पाहिलं तर भारताचे केंद्रीय काय ते गृहमंत्री आहेत, आणि नरेंद्र मोदी भारताचे काय पंतप्रधान आहेत। पुढं 2026 सालचा महाराष्ट्र अर्थसंकल्प यांनी मांडला। इथं लक्षात ठेवा का नुकताच 2026 सालचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा 7 मार्च 2026 रोजी काय करण्यात आला? मांडण्यात आला। आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे माननीय देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच की महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा कुणी मांडला? एका स्वतः सीएमनी मांडला। कारण का तर महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते माननीय श्री अजित पवार यांचं काय झालं? निधन झालं। आणि त्यामुळं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी कोणाकडे होती? देवेंद्र फडणवीसांकडे होती। कलम 202 नुसार अर्थसंकल्प कोण मांडतो? अर्थमंत्री मांडतो, अर्थमंत्री मांडतात। लक्षात ठेवा, म्हणजे घटक राज्याचा जर अर्थसंकल्प मांडायचा असेल संविधानाच्या 202 कलमानुसार अर्थसंकल्प अर्थमंत्री मांडतात, पण महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे। इथे एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र अर्थसंकल्प पहिला हा कुणी मांडलेला? शेषराव वानखेडे, वानखेडे जवळपास 13 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड आहे। नेक्स्ट, सुनेत्राताई पवार महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री, इथं लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? पुणे लोहमार्गाला पडलेला प्रश्न आहे। 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 2 ऑक्टोबर 1948, 1 मे 1960। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26 जानेवारी 1950। इथं लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटना अंमलात विचारलंय म्हणजे लागू, लागूचाच अर्थ काय रे? तर अंमलबजावणी, अंमलबजावणी कशाची? घटनेची, घटना। याची अंमलबजावणी झाली कधी रे? 26 जानेवारी 1950। म्हणून 26 जानेवारी हा गणतंत्र, गणतंत्र किंवा त्यालाच प्रजासत्ताक दिन काय केला जातो? साजरा केला जातो। अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, घटना स्वीकृत कधी केली रे? घटना स्वीकृत, घटना स्वीकृत 26 नोव्हेंबर 1949। इथं लक्षात ठेवा, त्यामुळं 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा संविधान दिन आहे, संविधान दिन साजरा केला जातो। इथं लक्षात ठेवा। पर्याय 1 मे 1960, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची काय झाली? इथं स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन झालं।
राज्य स्थापना. ओके, ठीक आहे, समजतंय ना. पुढे घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या पदासाठी ओळखलं जातं? आपण राज्यघटनेचाच प्रश्न पाहतोय. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होतं रे? पहिले पंतप्रधान नव्हते. भारतीय राज्यघटनेचे काय होते? हे शिल्पकार होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर BR आंबेडकर, ज्यांना आपण शॉर्ट मध्ये म्हणतो जातो आंबेडकर. इथं 2 गोष्टी लक्षात ठेवा. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे काय होते? हे समिती अध्यक्षपद यांनी भूषवलेलं अध्यक्ष. त्यानंतर यांचा उल्लेख घटनातज्ञ, तसंच घटनेचे शिल्पकार, का खऱ्या अर्थाने घटना निर्माण करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, घटनातज्ञ आणि मसुदा समितीचं अध्यक्षपद भूषवलेलं. त्याच्यानंतर इथं पाहिलं तर भारताचं पहिलं पंतप्रधान पद विचारले बघा. तर इथं कोण येणारे? पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर पर्याय 3 पहिले राष्ट्रपती विचारलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि गव्हर्नर जनरल पाहिला तर स्वतंत्राचा विचार करा, स्वतंत्र भारत. तर ह्या स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर होते सी गोपालचारी. हे काय होते? याचे पहिले गव्हर्नर होते. लक्षात ठेवा, एवढं सफिशियंट होईल. पुढं, भारतीय संसदेत एकूण किती सभागृह? सोपा प्रश्न आहे बघा रे. भारतीय संसद आणि भारतीय संसदेत किती सभागृह आहे? 1, 3, 2, 4. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2. संसद, भारतीय संसद म्हणजे भारताची जी कायदेमंडळ आहे, भारताचं जे सर्वोच्च संस्था आहे, भारतासाठी जी कायदे करणारी सर्वोच्च संस्था आहे, ही संसद किती सभागृहाची आहे? तर 2. इथं लक्षात ठेवा, भारतीय संसद कलम 79 नुसार आहे. कलम 79 नुसार किती सभागृह? 2 सभागृह. 79 नुसार कलम 80 राज्यसभा हे कसं आहे? वरिष्ठ द्वितीय प्लस स्थायी सभागृह आहे. स्थायी सभागृह म्हणजे हे पहिलं सभागृह. त्याच्यानंतर दुसरं सभागृह संसदेचं पाहिलं तर कलम 81 मध्ये, कलम 81 ते आहे लोकसभा. हे कसं आहे रे? कनिष्ठ म्हणजेच प्रथम क्रमांकाचं. आणि अस्थायी सभागृह म्हणजे दर 5 वर्षांनी काय होतं? हे विसर्जित होतं, अस्थायी सभागृह. लक्षात ठेवा, भारतीय संसद किती सभागृहाची? तर 2. भारतीय संसद कलम 79 नुसार आहे. त्यामध्ये कलम 80 नुसार राज्यसभा 1 सभागृह, कलम 81 नुसार लोकसभा 1 सभागृह, अशी 2 सभागृह. राज्यसभा वरिष्ठ द्वितीय स्थायी सभागृह, कलम 80 नुसार लोकसभा कनिष्ठ प्रथम आणि अस्थायी सभागृह. हा याच्यातला पार्ट आहे. आणि भारतीय संसद ही कशी? द्विग्रही कायदेमंडळ आहे, म्हणजे 2 सभागृह. द्विग्रही संसद हे कुठून स्वीकारलेलं? द्विग्रही संसद हे स्वीकार आपण केलं तर स्वीकार. लक्षात ठेवा, इंग्लंडची घटना. इंग्लंड म्हणजे जो ब्रिटनचं संविधान होतं, ह्या ब्रिटनच्या संविधानाकडून आपण याचा काय केला? स्वीकार केला. चला पुढचा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कोणत्या महिन्यात सादर करण्यात आला? तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अर्थसंकल्प दरवर्षी कोणत्या महिन्यात सादर केला जातो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फेब्रुवारी. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. लक्षात ठेवा, कोणत्या महिन्यात? 1 फेब्रुवारी 2026 रोजी काय केलता? सादर केलता. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? हा देखील प्रश्न बघा.
पुणे लोहमार्गाला पडलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्र विधानसभा विचारणे. विधानसभेची सदस्य संख्या आहे मित्रांनो की तो पर्याय क्रमांक 2 288 विधानसभेची रचना आहे बघा. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे जास्त सांगण्यात नाही कारण हे पाठांतराचा आणि सोपा प्रश्न असल्यामुळं आपण याला थोडाच वेळ देऊया. ठीक आहे. विधानसभा सदस्य किती आहे महाराष्ट्राची? 288. विधान परिषद महाराष्ट्राची पाहायला गेलो, विधान परिषद सदस्य संख्या तर विधान परिषदेची आहे 78. संसद पाहिली, संसद तर या संसदेत महाराष्ट्रातून बरकारे लोकसभेवर 48 सदस्य जातात, 48 सदस्य. तर याच महाराष्ट्रातून संसदेत राज्यसभेवर हे 19 सदस्य जातात, म्हणजे इथं खासदार जातात. सो अशी आपली काय थोडक्यात रचना आहे. विधानसभा हे महाराष्ट्राचं कनिष्ठ सभागृह आहे, प्रथम क्रमांकाचं सभागृह आहे, ज्याची सदस्य संख्या 208 आहे. आणि महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष माननीय श्री राहुलजी नार्वेकर, त्यानंतर उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब. आलं लक्षात. पुढे नेक्स्ट. राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो? इथं विचारलंय काय, तर देशाचा जो सर्वोच्च राष्ट्रपती आहे याच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग आहे? तर इथं बघा पर्याय एक दिला त्यांनी, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा आणि विधान परिषद. मग फक्त एक येईल का नाही येणार? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 2 आणि 3, म्हणजे लोकसभा असेल, राज्यसभा आणि विधानसभा. राष्ट्रपतीची निवड आहे, राष्ट्रपती निवड, आणि या राष्ट्रपती निवड मध्ये निर्वाचित सदस्य भाग घेतात, म्हणजे लोकांमधून निवडून आलेले निर्वाचित सदस्य भाग घेतात. मग ह्या निर्वाचित मध्ये कोण कोण असतो? एक असतो लोकसभा सदस्य, लोकसभा शॉर्ट मध्ये लिहितोय, लोकसभा सदस्य. 2 राज्यसभा सदस्य, आणि तिसरा आहे विधानसभा सदस्य. विधानसभा म्हणजे विधान परिषदेचे निर्वाचित नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढं. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही? तर घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसल्यास, त्याच्यानंतर आर्थिक संकट, त्यानंतर अवर्षणग्रस्त परिस्थिती, अंतर्गत बंड किंवा युद्धाची भीती. तर इथं लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 अवर्षणग्रस्त परिस्थिती, याच्यात आणीबाणी लागू करता येत नाही. आणीबाणी 3 प्रकारे लावली जाते. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी. मात्र अवर्षणग्रस्त परिस्थितीत लावता येत नाही. पुढे नेक्स्ट. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे खालीलपैकी कुठं नाही? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, न्यायालय. खंडपीठ आहेत 4 मित्रांनो, खंडपीठे याची खंडपीठ आहेत 4, म्हणजे नागपूर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पणजी, आणि आत्ताच लेटेस्ट झालेला 18 ऑगस्टला कोल्हापूर 18 ऑगस्ट 2025 ला हे सर्किट बेंच म्हणजेच खंडपीठ काय झालं, स्थापन झालं. त्यानंतर पुढं भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमात अंतर्भूत? इथं विचारले का रे मूलभूत हक्क, तर कलम 36 ते 51 नाही येणार, 51 358 12 ते 35. तर याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 12 ते 35. यामध्ये काय आहेत? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क घटना भाग 3 मध्ये, घटना भाग 3 कलम 12 ते 35, कलम 12 ते 35. आणि याचा स्वीकार केलता बघा आपण, स्वीकार केलता कुठून? अमेरिकेकडून. अमेरिका. न्याय प्रविष्ट हक्क लक्षात ठेवा, न्याय प्रविष्ट हक्क.
36 ते 51 मार्गदर्शक तत्वे कलम 51 मूलभूत कर्तव्य याच्यात लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. विधानसभा सदस्य करता वयाची किमान पात्रता किती आहे? तर इथं लक्षात ठेवा, विधानसभेचं जर सदस्य व्हायचं असेल तर यासाठी वय लागतं किती? 25 वर्ष वय त्याचं काय असावं? पूर्ण असावं. 21 स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यासाठी 18 वर्ष तुम्हाला मतदार यादीत नाव असावं आणि ग्रामसभा सदस्य 30 वर्ष आपण मगाशीच पाहिलं राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? रायगडला पडलेला प्रश्न आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 1 यापैकी नाही, जरा फिरवून विचारलेला प्रश्न आहे. CP राधाकृष्णन, रमेश बैस आचार्य, देवव्रत. तर इथं लक्षात ठेवा याचं उत्तर आहे यापैकी नाही. मग महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर हे आहेत कोण? जिष्णू देव वर्मा. हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत, ज्यांचे आत्ता नव्याने काय झाले? नेमणूक झाले. पुढं पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेले? मगाशीच आपण हा प्रश्न पाहिला, जास्त एक्सप्लेनेशन घेणार नाही आपण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेवा तीर्थ. हे काय पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव ठेवण्यात आले. त्यानंतर भारतात साधारणतः किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते? आयोगाची स्थापना केली जाते. 5 वर्ष, 10 वर्ष. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 वर्ष. एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 वर्षांनी वेतन आयोग केंद्र सरकार स्थापन करते. वेतन आयोग. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 7वा वेतन आयोग 2014 ला नेमलेला. याचे अध्यक्ष होते A.K. माथुर साहेब. A.K. माथुर. त्यानंतर 8वा वेतन जो लेटेस्ट स्थापन झालाय, बोराव लक्षात ठेवा, 8वा वेतन आयोग अध्यक्ष आहेत रंजना देसाई. रंजना प्रकाश देसाई. रंजना देसाई ह्या सध्या काय त्याच्या अध्यक्षात, लक्षात ठेवा. ठीक आहे, दर 10 वर्षांनी काय केला जातो? आयोग स्थापन केला जातो. पुढं वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 150 वर्ष. वंदे मातरम या गीताला किती वर्ष झाली? तर या गीताला एक गोष्ट लक्षात ठेवा, या गीताला किती वर्ष पूर्ण झाले? तर 150 वर्ष काय झाली त्याला थोडक्यात पूर्ण झालेली आहेत. सो वंदे मातरम ही गीत बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीतून काय करण्यात आले? घेण्यात आले. वंदे मातरम ही गीत सर्वप्रथम 1896 ला कलकत्ता अधिवेशनात काय करण्यात आलं? गाण्यात आलं. तर 24 जानेवारी 1950 ला हे गीत अधिकृतरित्या भारतीय संविधानाने स्वीकारलं. त्याच्यानंतर पुढं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाला करण्याचं आहे? राष्ट्रपतींना. त्याच्यानंतर खालीलपैकी MPSC चे नवीन अध्यक्ष कोण? MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि ह्या MPSC चे नवीन अध्यक्ष पर्याय क्रमांक 2 विवेक भीमनवार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना झाली कलम 315 नुसार, आणि त्यानुसार ह्या अध्यक्षांची नेमणूक करण्याचा अधिकार कुणाला आहे? तो त्या यांना आहे, राज्यपालांना आहे. येते लक्षात. शेवटचे 2 प्रश्न राहतात मित्रांनो. बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र विधिमंडळात सादर केले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काय 112 या कलमानुसार काय केलं जातं? ते स्थापन केलं जातं. त्यानंतर लोकपाल ही संकल्पना डॉट डॉट या देशाकडून घेण्यात आले. तर लोकपाल भारताने कोणाकडून स्वीकारले? तर स्वीडनकडून स्वीकारले. 1809 ला स्वीडनने पहिल्यांदा लोकपाल हा कायदा केला. भारताने 2013 ला लोकपाल आणि लोकायुक्त कायदा करण्यात आला, आणि 2019 ते लागू करण्यात आलं. भारताचे पहिले लोकपाल होते पिनाकी चंद्र घोष. तर सध्याचे लोकपाल आहेत कोण? अजय माणिकराव खानविलकर. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, भारताचे न्यायाधीश यांना सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात? तर भारताच्या सरन्यायाधीशांना शपथ देण्याचं काम कोण करत असतो? राष्ट्रपती करत असतो. त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? मगाशीच पाहिला पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा. त्यानंतर पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नाचं उत्तर आहे राज्य सूची. आपण मगाशीच पहिलाच प्रश्न पाहिलेला की हा विषय कशात येतो आपल्याला माहिती आहे. भारताच्या घटनेत 3 सूच्यात केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर पोलीस हा विषय राज्य सूचीत येतो. याच्यात फक्त राज्य सरकार कायदा करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण एका भागामध्ये 30 असे प्रश्न घेणार आहोत का ज्याचं तुम्हाला सखोल काय केलं जाणार आहे? विश्लेषण करून दिलं जाणार आहे.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून अपेक्षित काय काय ते आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण याच्या मागे खूप मेहनत आहे. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.